नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी कैरीची कढी कशी करायची ते बघणार आहे। त्यासाठी हे कैरीचे काप मी घेतलेले आहेत आणि त्याच्या दुप्पट हे खोबरं घेतलेलं आहे, कारण कैरी ही फारच आंबट असल्यामुळे त्याच्या दुप्पट हे खोबरं घ्यायचं आहे। कैरी जर थोडी कमी आंबट असेल तर तुम्ही कैरीच्या बरोबर खोबरं घेतलं तरी चालेल। मुठभर देठासह कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या ह्या मोठ्या आहेत म्हणून या 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं पहिल्यांदा आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आणि थोडंसं पाणी घालून आपण जशी इडलीची चटणी वाटतो तसं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा आता हे कैरी खोबरं आपण असं छान वाटून घेतलेलं आहे। इतपत ही अशी पेस्ट मऊ असावी। आता ही कढी कशी करायची ते बघूया। कढीच्या फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे। त्यामध्ये आता हे साधारण 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुपाचा वापर करा, मला तूप आवडतं म्हणून मी ह्या तेलामध्येच 1-2 चमचे तूप टाकून घेते। बघा आता तेल तूप आपलं चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये टाकूया ही थोडीशी मेथी दाणे तडतडले की हे अर्धा चमचा मोहरी, हे सगळं मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे। हे अर्धा चमचा जिरे, त्या सुक्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी मोडून, त्यामध्ये टाकूया आता हा कढीपत्ता, हे थोडा वेळ आता परतून झाले की त्यात टाकूया हा हिंग आणि ही 1 चमचा उडीद डाळ। हे आता थोडा वेळ असं चांगलं उडीद डाळीचा कलर बदलेपर्यंत परतून घेऊया। उडीद डाळ बघा कशी छान परतून झालेली आहे। ही आता आपण केलेली ही पेस्ट टाकून घेऊया। ही पेस्ट आता फोडणीमध्ये थोडा वेळ अशी परतून घेऊया। की आता थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून मी हे भांडं खळबळून ह्यामध्ये पाणी ओतून घेते। तुम्हाला कितपत कढी पातळ घट्ट हवी त्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतून घ्या। ही साधारण 4 वाट्या कढी मी करून घेतलेली आहे। त्यात आता टाकूया चवीपुरतं मीठ, आणि कैरीच्या कढीची आपल्या चव वाढण्यासाठी त्यामध्ये टाकायचा आहे हा 2 चमचे गूळ, म्हणजे साधारण मोठे 2 खडे मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता ह्या कढीला आपण उकळी आणून घेऊया। सतत हलवून ह्या कढीला आपण उकळी आणून घ्यायची आहे। बघा कढीला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि ही गरमागरम कढी आपण सर्व करूया। अशी ही चटपटीत कैरीची कढी आपली तयार झाली आहे। बघा ही कढी तुम्ही फुलके, चपाती, भात, भाकरी कशावरही खाऊ शकता। तोंडाची चव वाढवणारी अशी ही कैरीची कढी सूप, सार, कढी कोणत्याही नावाने ओळखली जाऊ शकते। बघा ही कढीची रेसिपी आवडल्यास तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा। माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। अशाच वेगवेगळ्या नवीन आणि चटपटीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटणारच आहोत। घरचं खा, निरोगी राहा। धन्यवाद।